सर्वांना सस्नेह जय जौ. राधाकिशन करडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांनी पुढे काय करायचं याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाने काही निर्देश दिलेले आहेत, काही अटी दिलेल्या आहेत. त्या अटी पूर्ण केल्यानंतरच आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा पूर्ण लाभ घेता येईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्य शासनाच्या महासंवाद या पोर्टलवर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेविषयी जी माहिती दिलेली आहे त्याविषयी माहिती पाहणार आहोत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी ई-KYC करण्याचे आवाहन, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजेच राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर करण्यात आलेली आहे. ही योजना अधिवेशनात जाहीर करण्यात आलेली होती. या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई-KYC करायचे आहे. तसेच त्यांचे बँक खाते हे आधारला लिंक करून घ्यायचे आहे, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आलेले आहे. या योजनेमार्फत गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा, तसेच त्यांच्या आरोग्यमानात सुधारणा व्हावी यासाठी LPG गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे. परंतु गॅस जोडणीधारकांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्याने ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात. त्या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक म्हणजेच वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. अशा प्रकारची ही माहिती या महासंवाद पोर्टलवर देण्यात आलेली आहे. म्हणजेच या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर ते कनेक्शन महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जे पात्र महिला आहेत, ज्यांच्या नावाने गॅसचे कनेक्शन आहे, अशा महिलांना सुद्धा या योजनेमध्ये सामावून घेण्यात आलेलं आहे. तसेच त्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई-KYC करून घ्यायचे आहे. तसेच त्यांचं बँक खातं हे आधारला लिंक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारची माहिती या ठिकाणी महासंवाद या पोर्टलवर देण्यात आलेली KYC करण्याचे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आहे. तरी संबंधित लाभार्थ्यांनी आपली ई-KYC करून घ्यायची आहे आणि बँक खाते हे आधारला लिंक करून घ्यायचे आहे.